जय शिवराय. श्री स्वामी समर्थ. दादांनो, बहिणींनो, रामकृष्ण हरी सर्वांना. झालाय का स्वयंपाक वहिनीचा बहिणीचा का चालू आहे? आणि माझं तर सांगायचं झालं तर माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे, अर्धा बाकी आहे. भाजी वगैरे केली, पोळ्या बाकी. आता पोळ्या करते गरम गरम. तुमचे दाजी करतील काही, मी करण काही. आता मी सध्या काही पोळ्याच्या नांदी लागत नाही. आणि तुमचे दाजी करताय काय संपलं काय नाही गाडीमधलं मटेरियल, त्याची लिस्ट बनवताय. परत मग त्यांच्या लक्षात राहत नाही, ती ऑर्डर टाकून देतील, मग निवांत होतील ते. आणि वट पौर्णिमेचा दिवस कसा गेला दादांनो, बहिणींनो? चांगला गेला ना? आनंदामध्ये का भांडणं केली? कोणी कोणी भांडणं केली कमेंटमध्ये सांगा. भांडणं तर कोणी नसेल केले, कारण की सगळे प्रेमळ आहे. आपला परिवार सगळा प्रेमळ आहे. पण भांडणं करू नका दादांनो. मी तुम्हाला कमेंट मागच व्हिडिओमध्ये बोलले ना, जी बायको भांडणं करते तीच आयुष्यभर साथ देत असते. जी गोड बोलते ती पाठीवर सुरा खोपते, अशी गंमत असते ती. पण भांडणारच बायका बऱ्या, कारण की ते कपटी नको, नाही का? तर पाऊस वगैरे कसा आहे तुमच्याकडे ते पण सांगा दादांनो. आमच्याकडे तर 2 दिवसापासून पाऊस नाहीचे, अशीच भुरभुर आहे. आज तर सकाळी थोडी भुरभुर आली आणि दिवसभर ऊन पडलं. पाऊस पाहिजे खरं तर. आणि या परवा दिवसाच्या पाऊस 2 दिवस झाले, तेव्हा तिसरे म्हणजे 2 दिवस झाले तेव्हा पाऊस झालेला. त्यांना थोडी गरमी कमी झाली आणि बरं वाटतंय जरा. तर तुमचे दाजी म्हणले 1 तारखेपासून भरपूर पाऊस होणार आहे, तू कटाळशील त्या पावसाला. तर मी म्हटले तुमच्या दाजीला मी नाही कटाळणार, कारण की जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा आपण देवासारखी त्याची वाट पाहत होतो. आता पाऊस पडलाय तर असं वाटतंय आपल्या मायबापांनी तोंडावर हात फिरवला असं वाटतंय म्हणलं, कारण की ते आपले आई वडीलच आहे म्हणलं. त्यांनी जर आपल्याकडं जर पाठ फिरवली म्हणलं तर आपलं काहीच खरं नाही म्हणलं, आपण जगूच शकत नाही म्हणलं. तो वरचा आपल्यावर आशीर्वाद आहे त्याचा, म्हणून आपण इथे आहे म्हणलं. हो म्हणे, ते पण आहे. येऊ द्या म्हणले 1 तारखेला पाऊस, मी मस्त भिजणार आहे म्हणलं पावसामध्ये. म्हणे भिज म्हणे, आण दुखणं. म्हणलं जाऊ दे, छान वाटतं म्हटलं. तर 1 तारखेला भरपूर पाऊस आहे. तुमचे दाजी म्हणत होते, बातम्यात सांगत होते, कारण ते नेहमी ते हवामान खातं वगैरे बघत राहते. मी काही लक्ष देत नाही एवढं, त्यांचं चालूच असतं, इथं पाऊस पडणार, इथं चक्रीवादळ आज चालू राहतं. पण तुमच्याकडे कसा पाऊस आहे तो कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे तर नाहीये 2 दिवसापासून. तुम्ही आणि काय दादांनो कमेंट करत चला, आज आम्ही हे केलं, आज ते केलं, उद्या हे करणार आहे. तुम्ही पण बिझी झाले नाही का? पेरणीची लगबग चालू झाली दादा माग, वहिनी माग माझ्या. नाहीतर खूप कमेंट करत होते मला. आणि सगळ्या मागे धावपळ असल्यावर काय आपण आपल्यावरून विचार करत साधा फोन सुद्धा करणं होत नाही. गरजेपोटीच आपण फोन करतो. तर कमेंट करत चला. तुमच्या बहिणीला कमेंट केल्यावर बरं वाटतं जरा, नाही का? तर शिवानीला झालेली नजर, काल नटली थडली थोडीशी, तर ती बिमार आहे आज. हे बघा, बिमार म्हणजे डोकं दुखते. तर डोकं दुखतंय तिचं, तर तिची नजर आता दाजी काढणार. त्यांना खूप छान नजर काढल्या जाते. माझंही डोकं दुखतंय, मलाही नजर झाली असून दाजी म्हणते नाही माझ्या पोरीलाच नजर होईल. तुला कायची नजर होईल? म्हणलं तुमच्या पोरीला नजर होईल, पण माझी पण नजर काढा म्हटलं. तर हसायला लागले दादांनो. तुम्हाला काय सांगू, या गोळ्या औषधीने मला लगेच घाम येतोय दादांनो. नुसतं गप्पा जरी मारले तर नुसतं घाम येतोय. मग बाकी काय चालू आहे तुमच्या सर्वांचं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कमेंट करत चला दादांनो. तुमच्याकडे पाऊस झाला नाही झाला आम्हाला सांगत चला. मी पण तुम्हाला सांगा आमच्याकडे पाऊस झाल्याच्या नंतर. हे बघा शिवानीचं काय चालू आहे. तुमचे दाजी करताय काम, त्यांना जर मध्येच डिस्टर्ब केलं, त्यांचं हाय ते लक्षातून चालले जाते. ते म्हणते मला डिस्टर्ब न करा दो, मी रिकामा असलं तेव्हा खुदच तुझ्या व्हिडिओमध्ये जाईन, तुझं तू बोल म्हणे, मला सध्या डिस्टर्ब न करू. कारण त्याचे ते खूप गणगण राहते दादांनो डोक्यामध्ये. असं चालू आहे. आणि बऱ्यापैकी तब्येत बरी झाली, पण या गोळ्या औषधीनं खूप साईड इफेक्ट होते. मला नुसतं घाम येतोय दादांनो, पहिलं घाम येत नव्हता मला. चला, जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी.